इंधन टंचाई असताना मच्छीमारी बोटीवरती इंधनचा साठा या ठिकाणी मिळालेला आहे। रत्नागिरीच्या कस्टम विभागाची मोठी कारवाई सध्या पाहायला मिळते आहे। कस्टम विभागानं पकडलेल्या बोटीचं नाव हे शहाणा असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। जयगडच्या समुद्रात ही कारवाई झाल्याचं सांगण्यात येत आहे। जयगडच्या समुद्रात इंधनाचा साठा आढळणाऱ्या मच्छीमारी बोटीची सध्या कस्टम विभागाकडून या ठिकाणी झाडाझडती सुरू असलेली पाहायला मिळते आहे। मच्छीमारी बोटीवर अवैधरित्या इंधनाचा साठा करून ठेवला जात असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळालेली होती आणि त्याच अनुषंगानं ही कारवाई झाल्याचं समोर येत आहे। मच्छीमारी हंगाम संपत आला असताना बोटीवरती एवढा इंधनाचा साठा कशासाठी असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे। कस्टम विभागाकडून इंधनाचा साठा सापडलेल्या बोटीवरच्या खलाशांची आणि कर्मचाऱ्यांची या ठिकाणी सखोल चौकशी होताना पाहायला मिळते आहे। तर बोटीवरती जवळपास 30हून अधिक इंधनाचे बॅरल या ठिकाणी सापडलेले आहेत आणि या बॅरलमध्ये डिझेल असल्याची माहितीसुद्धा समोर येते आहे। आणि ही पकडलेली जी बोट आहे ती गुहागर पडवे इथली असल्याची माहिती जी आहे ती समोर येते आहे। आणि बोटीवरील 5 खलाशांच्या समूहाला किंवा खलाशांना या ठिकाणी चौकशीसाठी कस्टम विभागानं ताब्यात घेतलेला आहे आणि कस्टम विभागाचा सध्या या संदर्भातला पंचनामा या ठिकाणी सुरू असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती मिळते आहे। मात्र बोटीवरती जवळपास 5.5 लाख लिटरहून अधिक पेट्रोल जे आहे इंधन जे आहे या ठिकाणी मिळाल्याच्या प्राथमिक माहिती या ठिकाणी पुढे येते आहे। त्याच अनुषंगानं सध्या कस्टम विभाग हा ॲक्शन मोडवरती आलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।